गणपती विसर्जन करून आल्यानंतर आमच्या घरी राडाच झाला. कोण लॉक खोलणार? आमची अन्वीक्षा की सुमेध याच्यामध्ये प्रश्नचिन्हच होता. यांनी शेवटी लॉक खोललं आणि स्वतःचा एकमेकाचा दम काढूनच ठेवला. नंतर आज आमच्या बाबाचा वाढदिवस होता. 5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या दिवशी आमच्या बाबाचा जन्म झाला. त्याच दिवशी त्यांचा वाढदिवस करायचा. दरवर्षी तो होत नाही, पण यावर्षी पक्क्यातच करायचा असा विचार ठरवला. कारण की दरवर्षी आम्ही राहत नाही, सुट्टी मिळत नाही म्हणून. पण यावर्षी लकीली सुट्टी काढली यांनी आणि झालं. मग आमच्या गावामध्ये पण छान असे लाईटं लागले. मग माझं थोडंसं काम होतं. माझी हे सूत माझ्या गळ्यामध्ये घालायची जे आहे मंगळसूत्र ते तुटलेलं होतं. त्याच्यासाठी मी यांच्याकडे आली आणि यांनी माझं मंगळसूत्र 50 रुपयात चांगलं करून दिलं. पण बघा, काम कुठलंही असो त्याच्यामध्ये मेहनत आणि टेक्निक दोन्ही गोष्टी आहे बरं का. समजण्याचा फरक आहे. लोक म्हणतात 50 रुपये घेतात का, किती महाग आहे ना. गावामध्ये हे 50 रुपये पण किती महाग वाटतात. सिटीमध्ये गेल्यानंतर 100 न 200. ह्या कुत्र्याला स्वतःच्या अंगावरची आलेली पन्नी पण उडवायचा एवढा कंटाळा येत होता. नुसता कान हलवून खरंच उडणार आहे का ते प्लास्टिकची पन्नी याच्या कान हलवण्याने? याला स्वतःलाच समजायला पाहिजे. मी जा म्हटलं सुमेधला ते पन्नी उडवासाठी किंवा काढासाठी, तो बोलला मी नाही जात. मुलांच्या मागं लागून काही फायदा नाही. नंतर मग आम्ही बड्डेचा केक आणला आणि मग बाबाचा व्हिडिओ करायला घेतला. कारण की बाबांनी फर्स्ट टाईम बड्डे करते बाबाचा. हसू काही हे येत नव्हतं. त्यांना वाटत होतं वाव, माझ्यासाठी एवढं सगळं होतं आहे. बडे क्यूटसे स्माईल देऊन राहिले होते बाबा. आणि त्यानंतर हे इथे ठेव, तिथे ठेव, कॅमेऱ्यामध्ये बघणं सुरू होतं. आमच्या आईने अक्षमन केलं आणि मग आमच्या बाबाच्या कॅमेऱ्याचं लुक काही हटत नव्हतं आणि बडे क्यूटशे दिसत होते आमचे बाबा. आईने अक्षमन केलं आणि त्यानंतर मग मी लावली माचीस आणि केला क्रॅकर फ्लो. आणि क्रॅकर टिक 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 झाल्यानंतर सुमितच्या पप्पाने असा फोडला छोटासा पॉपिंगवाला आणलेला बॉम्ब आणि असा फटकन फोडल्यानंतर फटकन हवा आली. नंतर कळलं रे, रॉंग दिशेने फोडला रे आपण, केकवर उडाला सगळा. मग केकवरचा असा उडून आमच्या पोरांनी पट्ट वाढदिवसाचा केक कापायच्या पहिलेच खाल्लेल्या केकचे तुकडे. आणि मग त्यानंतर आमच्या बाबांनी कापला केक कापला आणि आम्ही केक सर्वांनी त्यांना भरवला आणि म्हटलं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा तुम्हाला. आणि त्यानंतर मग नातानी पहिले तर स्वतः खाऊन घेतला आणि त्यानंतर चाटले ते. मग ते बोट त्यांच्या तोंडात टाकले जे आपले उष्टेवाले. आणि आमची बाई क्वेश्चन मार्कच करून होते, मेरा नंबर आहे का की बाई, मेरा नंबर आहे का की, इकडून घुसू का तुम्ही? मी म्हटलं बाबा तुम्ही उष्टा करून टाका लोकांना पण द्या. त्यानंतर आमच्या बाईचे असे क्यूटचे एक्सप्रेशन सुरू झाले, कारण हिच्या क्यूटनेसवर तर माणूस एकदम पोरगा फटाका जोडायला तयार होताच. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.